मानवी समुदायाच्या अथांग सागरात असे काही नवरत्ने असतात की जे आपल्या तेजाने, दैदिप्यमान चारित्र्याने आणि कर्तृत्वाने सतत अवकाशातील ध्रुवताऱ्याप्रमाणे चमकत असतात आणि लक्ष वेधून घेतात। असंच लक्ष वेधून घेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांच्या मस्तक भूमीमध्ये रुजावे याकरता सतत प्रयत्न करणारे सन्माननीय विचारपीठ, डोळ्यात तेल घालून परीक्षण करणारे सुज्ञ परीक्षक, चंद्राप्रमाणे शीतल आणि अमृतापेक्षाही मधुर असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो, मी श्रीमंत पाटोळे, पुणे शहर रिक्षा चालक, आपला समोर विषय मांडतोय सर्वसमावेशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वसमावेशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या जाणवेला स्पर्श करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी किती संघर्ष केला। ज्या बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना उपाशी तपाशी शिक्षण घ्यावं लागलं, त्याचबरोबर उच्च जातीतील लोकांनी जो छळलेला आहे त्या छळलेल्या गोष्टीला विसरून त्यांनी जो अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर ते ज्ञानानं तेजस्वी सूर्यासारखे झाले। अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आज समाजाने मान्य करायला पाहिजे। परंतु आज समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे ते समस्त जाती वर्गासाठी काम केलेलं आहे, समस्त मानव जातीसाठी काम केलेलं आहे, या पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक निसर्गासाठी काम केलेलं आहे। या गोष्टीचा आम्हाला खऱ्या अर्थाने विसर पडलाय। कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एक चौकट बघतो जातीच्या पलीकडे जाऊन आम्ही बाबासाहेबांचं कर्तृत्व पाहणार आहोत का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा, हा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीला आरक्षण तर दिलंच होतं, त्याचबरोबर 96 कोळी यांना देखील आरक्षण देण्याची भूमिका मांडली। त्यावेळी या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे 100 एकर शेती आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आता तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे, परंतु जेव्हा तुमचं कुटुंब वाढणार आहे, कुटुंब विभक्त होणार आहे, त्यावेळी तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल, त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर उतराल, आरक्षण मागाल, पण ते आरक्षण देण्यासाठी मी नसेल, तेव्हा तुम्ही आरक्षण घ्या। एवढी व्यापक बुद्धिमत्ता, दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती। एवढंच काय तर समस्त जाती धर्मातील लोकांना, मजुरांना कंपनीमध्ये काम करत असताना ज्यादा तास काम करावं लागायचं, जास्त वेळ काम करावं लागायचं आणि त्या मानानं वेतन मात्र कमी मिळायचं। ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली आणि त्यांनी कामाचे तास कमी केले आणि जो वाढीव काम केल्याचा मोबदला आहे तो दिवाळीच्या स्वरूपात बोनसच्या रूपाने परत दिला जावा अशी भूमिका मांडली। आणि आज दिवाळी आली की सर्व जाती धर्मातील लोकांना बोनस